काय नाही, आज काय बनवते मस्त अशी चमचमीत झुणझुणीत असं बोंबीची भाजी बनवते आहे. तर त्यासाठी काय केलं, बारीक चिरून घेतलेला कांदा जो आहे न तेल टाकता भाजलाय आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये बोंबील धुतलेत आणि तेलात परतून घेत आहे, जेणेकरून त्याचा जो मसाला वास येतो तो येत नाही. आणि कांदासुद्धा भाजून झाला आहे. आता इकडे चटणी, मीठ, हळद आणि गरम मसाला घेतला आहे आणि इकडे मी छान असं बोंबील आणि कांदासुद्धा मिक्स करून भाजून घेत आहे. आणि छान भाजलं ना की मसाला वास जो येतो ना तो येत नाही आणि भाजीसुद्धा खूप चविष्ट लागते. तर हे भाजल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे, जे आपलं घरचं ज्वारीचं पीठ आहे ते थोडंसं टाकायचं आहे. त्याने सुद्धा खूप छान भाजी लागते आणि छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण मसाले काढले होते ते मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला स्वादानुसार जेवढं मीठ वगैरे पाहिजे ते टाकून त्यामध्ये जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता. तर आमच्या इकडे 5-6 माणसांची भाजी बनवायची होती, त्यामुळे मी अर्धी कढई भाजी बनवली होती आणि कोथिंबीरसुद्धा आपल्या शेतातली होती, त्यामुळे भरपूर कोथिंबीरसुद्धा घातली आहे आणि छान भाजीला उकळी येईपर्यंत ठेवली आणि भाजी उकळलेली आहे आणि वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.